ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपची खरडपट्टी काढल्याची माहिती समोर येते। आरएसएस करून भाजपची खरडपट्टी काढण्यात आली आहे। दक्षिण मुंबईतील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्याने संघाने नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। गिरगाव इथं झालेल्या बैठकीमध्ये संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी समज दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर इतर धर्मियांचे लांगुल चालन करू नका, हिंदुत्ववादी मुद्द्यांना प्राधान्य द्या असा सल्ला दिल्याची माहिती आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। गिरगावमध्ये आरएसएसची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना समज दिल्याचं कळत आहे। तर नाराजी सुद्धा व्यक्त केल्याची माहिती समोर येते। दक्षिण मुंबईमधील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आरएसएस आणि भाजपमध्ये कुठेतरी दुरावा आल्यामुळेच भाजपला लोकसभेमध्ये फटका बसल्याचं बोललं जात होतं आणि आता विधानसभेच्या आधी आरएसएसने भाजपची खरडपट्टी काढल्याचं कळत आहे। त्या मीटिंग मध्ये नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि कशा पद्धतीने समज देण्यात आलाय? निश्चितच परा एकंदरीत या दक्षिण मुंबईत गिरगाव मध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपचे सर्व आमदार, नगरसेवक जे दक्षिण मुंबईतले आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी संघाच्या ज्या वरिष्ठ नेत्यांनी समज दिलेली आहे, तब्दी दिलेली आहे, किंबहुना की काही मुस्लिम आणि ख्रिश्चन जे बांधव आहेत त्यांच्यासाठी हा निधी वापरण्यात आला। या उलट हिंदुत्ववादी जे मुद्दे होते, जे काही कामं होती त्यांना मात्र बदल देण्यात आली। सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही हिंदुत्वाच्या अजेंड्याचे बॅनर दक्षिण मुंबईत लागलेले होते, ते काही 1 ते 2 तासात मुंबई महानगरपालिकेने हटवले, मात्र त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, त्यांना कुठलाही जाब विचारण्यात आला। त्यामुळे संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी तीव्र नाराजी वरिष्ठ नेत्यांजवळ व्यक्त केली होती आणि हीच नाराजी आता नेत्यांनी कुठेतरी भाजपच्या नेत्यांनाही ऐकून दाखवलेली आहे। आणि अशाच प्रकारे जर विसंवाद राहिला, कुठलंही काम झालं नाही, तर मात्र विधानसभेमध्ये तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो असा इशाराही थेट संघाने दिलेला आहे। त्यामुळे या इशाऱ्यानंतर आता दक्षिण मुंबईमध्ये भाजपचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक होत आहेत की मवाळ भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, आता विधानसभेसाठी आरएसएस भाजपसाठी कशा पद्धतीने काम करणार आणि या सूचनांचं पालन केलं जातं का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।